शुभविवाह या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या भागामध्ये शैलेश वर्तक डॉक्टरांना आकाश भेटायला आलेला असतो. आकाश म्हणतो, डॉक्टर तुम्ही इतक्या तातडीने मला बोलवून घेतलं. यावरती वर्तक डॉक्टर सांगतात, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि खूप मोठ्या विश्वासाने मी हे तुम्हाला सांगतोय, कारण हे सगळी गुपित तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटलं. यावरती आकाश म्हणतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही? शैलेश वर्तक डॉक्टर म्हणतात, म्हणजे तुम्ही आज ठणठणीत बरे झालेले आहात, या सगळ्यामागे भूमी मॅडमचे खूप प्रयत्न आहेत. आकाश म्हणतो, हो, भूमीने मला बरं करण्यासाठी जे काही केलं ना, मला सगळं आठवतंय. यावरती वर्तक डॉक्टर म्हणतात, त्याचसोबत काही सत्य आहेत जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आकाश म्हणतो, हो, पण त्याआधी मी तुमचे खूप आभार मानू इच्छितो. तुम्ही मला बरं करण्यासाठी जे काही केलंत ना, त्या संदर्भात तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत, कारण मला आत्ता सगळं आठवते. मला चॉकलेट, टेडी हे सगळं देऊन तुम्ही मला बरं करण्यासाठी जे प्रयत्न केलेत ते खरंच मी तुमचे आभार किती मानू काहीच सांगता येत नाही. वर्तक डॉक्टर म्हणतात, हे बघा, माझे आभार मानण्यापेक्षा या सगळ्यामध्ये तुम्हाला भूमी मॅडमनी बाहेर काढले आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी मी तुम्हाला बोलवले, कारण तुमच्यावरती चुकीचे मेडिटेशन चालू होते. चुकीचं मेडिकेशन चालू असल्यामुळे तुमची ही अवस्था झाली. तुम्हाला चुकीची औषधं देण्यात आली होती. तुम्हाला मुद्दाम ह्या अवस्थेमध्ये पोहोचवण्यासाठी भाग पाडलं होतं. आकाश म्हणतो, काय बोलतोय डॉक्टर? यावरती डॉक्टर म्हणतात, हो, आणि या सगळ्याचा भूमी मॅडमना पत्ता लागला होता आणि कदाचित या सगळ्यामध्ये तुमच्या घरचं कोणी इन्व्हॉल्व आहे असं त्यांना वाटलं होतं, आणि पण त्यांना यश आलं नाही हे सगळं शोधण्यामध्ये. काय घडलं होतं काय नाही हे काही मला मात्र आता पूर्णपणे सांगता येत नाही आहे. त्यांनासुद्धा अर्धवटच माहिती समजली होती, पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, म्हणून मी ते माझं काम केलं. आकाशला मात्र धक्काच बसतो. इकडे रागिणी विचार करत असते, आकाशने आमच्या माणसांना बघितलंय, म्हणजे त्याने इथपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यामध्ये आकाश वाचला तशी भूमी वाचली तर? आणि रागिणी हादरते. आपल्याच विचारांनी रागिणी हादरते. आणि ज्याप्रमाणे आकाश परत आला त्याचप्रमाणे जर आता भूमी परत आली तर? आणि आकाशने तर वचन दिले बाबांना की काहीही झालं तरीसुद्धा मी भूमीला परत मिळवून आणीन. मग आकाशने त्याचं वचन पूर्ण करत भूमीला आणलं तर माझं काही खरं नाही. तितक्यात तिथे अभिजित येतो. आई, काय झालं? कसला विचार करतेस तू? यावरती रागिणी सांगते, विचार कसला करू? अरे, आकाशप्रमाणे भूमी परत आली तर? यावरती अभिजित म्हणतो, नाही, भूमी परत येणारच नाहीये, तू असा कोणताही विचार करू नकोस. रागिणी पुढे विचारते, काय झालं? अक्कांचं काम झालं का? अभिजित म्हणतो, त्याची काळजी तू करू नकोस, अक्कांचं काम मी तमाम केलंय, म्हणजे आकाश आणि अक्का या दोघांचीही भेट घडणार नाही याची मी काळजी घेतली. रागिणी म्हणते, बरं झालं, तू वेळेत पोहोचला असते. इकडे आकाश सांगत असतो, वर्तक डॉक्टर तुम्हाला नक्की कुणाबद्दल बोलायचं आहे? वर्तक डॉक्टर म्हणतात, नाही, म्हणजे मला स्पेसिफिक कुणी हे केलं होतं याबद्दल खरंच काही माहिती नाही आहे, पण या संदर्भात भूमी मॅडमना काहीतरी सुगावा लागला होता हे मात्र नक्की, आणि त्यामुळेच त्यांच्या जीवाला धोका असेल का? आता मात्र आकाश म्हणतोय, बरोबर आहे, तुम्ही म्हणताय त्यात मला तथ्य वाटतंय खरं, कारण त्या दिवशी भूमीला आणि मला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता हे मात्र नक्की. इकडे आता अभिजित सांगत असतो, आई, तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. जर का भूमी जिवंत असेल तर सगळ्यांच्या आधी आपल्याला तिच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. असं म्हणत आता या दोघांचं प्लॅनिंग चालू असताना वर्तक डॉक्टरांनी आकाशपर्यंत सगळी माहिती सांगितलेली असते. मग आकाश भूतकाळात जात विचार करतो, खरंच आहे, म्हणजे भूमी मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की आकाश, आपल्या जीवाला धोका आहे, आपल्या वाईटावरती लोक आहेत, आपल्याला वेगळं करण्यासाठी लोक आहेत, आणि ती मला पाण्यात उडी मारायला सांगत होती. म्हणजे तिला अंदाज आला होता की कोणीतरी वाईट लोक हे काम करतायत. पण कोण होती ही वाईट लोक? कोण ही त्रास देत होती लोक? यावरती वर्तक डॉक्टर म्हणतात, मला पण तेच वाटतंय. आकाश म्हणतो, जे कोणी असेल ना माझ्या आणि भूमीच्या वाईटावरती टपलेलं, त्यांचा शोध घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. इकडे आता रागिणी सांगत असते, हे बघ अभिजित, ज्याप्रमाणे आकाश परत आलाय त्याप्रमाणे जर भूमी आली ना तर आपलं भांडं सगळं फुटेल. तोपर्यंत इकडे वर्तक डॉक्टरांचे आभार मानत आकाश म्हणतो, तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, मी भूमीला शोधून काढणार. पण आज तुम्ही जी माहिती दिलीत ना त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आता मी भूमीला शोधणार आणि त्याशिवाय गप्प बसणार नाही. भूमी मिळाल्यावरतीच ही लोक कोण आहेत, मला कोण औषधं चुकीची देत होतं हे सगळं समजेल. असं म्हणत तो वर्तक डॉक्टरांचे आभार मानतो. वर्तक डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला बोलवल्यावरती तुम्ही ताबडतोब आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. इकडे जोपर्यंत दोघंजणं बोलत असतात तितक्यात तिथे पौर्णिमा येते. पौर्णिमा म्हणते, तुम्हाला समजतंय का, म्हणजे आकाश परत आलाय ही धोक्याची घंटा आहे.
असं म्हणत पौर्णिमा आता दोघांना चांगलंच सुनवायला लागते. इकडे तोपर्यंत आकाश विचार करत असतो, आई योगेश्वरी, काहीही झालं तरी माझ्या भूमीला माझ्यापर्यंत परत पाठव, कारण माझ्या भूमीने खूप सहन केले. आता नाही, आता माझ्या भूमीला सहन करण्याची शक्ती नसेल. तिला बरं कर, तिला लवकरात लवकर माझ्यापर्यंत आण. आणि आई योगेश्वरीने आता आकाशची प्रार्थना ऐकलेली असते. ज्या वेळेला आकाश हॉस्पिटलमधून बाहेर पडतो त्याच वेळेला भूमी आता आतमध्ये एंटर करत असते. भूमीला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं असतं. स्पेशल वॉर्डमधून जनरल वॉर्डमध्ये नेत असताना आता आकाश इकडून पास होत असतो. त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. तिकडून भूमीला स्ट्रेचरवरती आणण्यात येत असतं आणि आई योगेश्वरीच्या कृपेने आता मात्र दोघांची एकाच ठिकाणी गाठभेट होणार असते. आकाशचा पाय स्ट्रेचरच्या व्हीलमध्ये अडखळतो आणि आकाश त्या स्ट्रेचरला धडकतो. सॉरी सॉरी असं म्हणत आकाश मागे वळून पाहतो तर काय, त्याला आता भूमी दिसते. भूमीला पाहिल्यावरती आता मात्र आकाशचा आनंद गगनात मावेनासा होतो. भूमी, भूमी तू इथे, असं म्हणत आकाश आता तिच्या जवळ येतो. आकाशला तिकडे पाहिल्यावरती सगळेच जण विचार करतात, नक्कीच हा या मॅडमना ओळखत असेल. म्हणून आता ते म्हणतात, तुम्ही कोण? यावरती आकाश म्हणतो, ही माझी बायको आहे. भूमी उठ ना, भूमी उठ ना, काय झालंय तुला? असं म्हणत आकाशच्या आनंदाला पारावरच राहत नाही. भूमी उठ, भूमी उठ, काय झालंय बोल, आकाश आलाय तुझा. असं म्हणत असताना नर्स सांगते, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. आणि तितक्यात तिथे शैलेशवर्धक डॉक्टर येतात. शैलेशवर्धक डॉक्टर सुद्धा भूमीला ओळखतात. भूमी मॅडम इथे कशा काय आल्या? त्यावरती मागचे डॉक्टर सांगतात, अहो आम्हाला इथे एक वकील आहेत भानुशाली, ते ह्यांना इथे घेऊन आले, त्यांच्यावरती मेडिकेशन चालू आहेत. असं म्हणत आता मात्र भूमीला जनरल वॉर्डमध्ये नेलं जातं. आकाश तिचा हातात घेऊन बसतो. इकडे तोपर्यंत पौर्णिमा सांगत असते, ज्याप्रमाणे आकाश परत आलाय ना त्याप्रमाणे भूमी पण परत येऊ शकते. कारण आकाशला तुम्ही जी ट्रीटमेंट दिलीत ना त्याला सगळं आठवलेलं आहे. म्हणजे आईने तरी आकाशसोबत खोटं का होईना चांगलं वागण्याचं नाटक केलंय. पण अभिजित तुम्ही काय केलंयत ना ते माहिती आहे. आणि आकाश आणि भूमीला आत्ता बोटीवरती जाळण्याचा जो प्रयत्न केलात ना त्याच्यामध्ये दुरून का होईना तुमचा हात आहे हे पण नक्की. आणि ज्या वेळेला आकाशला या 6 वर्षामध्ये आकाशसोबत तुम्ही कसे वागलात, त्याला कसे चापकाचे फटके ओढलेत हे जर आठवेल ना तर हल्ली तो पण बेल्ट लावतो. तुम्हाला त्याच बेल्टचे वळ खायला लागले नाही म्हणजे मिळवलं. असं म्हणत आता मात्र इकडे पौर्णिमा अभिजित आणि रागिणीला खडे बोल सुनावते. रागिणी म्हणते, चल पळ. असं म्हणत ती सांगते, करकरीत कोऱ्या संध्याकाळी ही काय अभद्र बोलून गेली की भूमी जिवंत आहे. असं म्हणत पौर्णिमाला ढकलत इकडे आता रागिणी चिंतेत असते. आता इकडे आकाश भूमीचा हातात घेऊन बसलेला असतो. भूमी उठ ना, डॉक्टर काय झालंय बोला ना. शैलेशवर्धक डॉक्टर म्हणतात, डॉक्टर खरंच सांगा ना काय झालंय यांना. डॉक्टर सांगतात, काय झालंय माहितीये का, ते 3 दिवस त्या अशाच अवस्थेमध्ये पडून होत्या. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि यामुळे त्या कोमात गेल्यात. आकाश म्हणतो, पण कधीपर्यंत बऱ्या होतील? यावरती डॉक्टर म्हणतात, हे बघा, म्हणजे मेडिकल सायन्समध्ये तसं कोणतंही हे नाही आहे की ह्या कधीपर्यंत बऱ्या होतील. कदाचित काही तासांनी शुद्धीवरती येतील, कदाचित एका दिवसांनी येतील, कदाचित काही महिने, कदाचित वर्षसुद्धा लागतील. आम्ही खरंच काही सांगू शकत नाही की कोमामध्ये गेलेला पेशंट कधी शुद्धीवरती येऊ शकतो. आकाशला खूप चिंता वाटते. मग डॉक्टर समजवतात, हे बघा, ज्याप्रमाणे मिरॅकल होत तुमच्या समोर या आलेल्या आहेत, तुम्ही तर यांच्या जगण्याची आशा सोडली होती की नाही, मग या तुमच्या समोर आहेत की नाही, तसाच देवावरती विश्वास ठेवा, लवकरात लवकर बऱ्या होतील. कारण आत्तापर्यंत त्यांच्यासोबत सगळ्या पॉझिटिव्हच घटना घडत आल्यात. शैलेशवर्धक डॉक्टर म्हणतात, हो, आणि त्या स्वतः पण पॉझिटिव्ह आहेत. कधी कोणाचं काहीच त्यांनी वाईट नाही केलेलं आहे. खूप चांगल्या माणूस म्हणून होत्या त्या आणि म्हणूनच चांगल्या माणसाचं चांगलं होईल. आकाशराव तुम्ही विश्वास ठेवा, भूमी मॅडम लवकरात लवकर शुद्धीवरती येतील. असं म्हणत शैलेशवर्धक डॉक्टरसुद्धा आकाशला समजावून सांगत असतात आणि सगळं काही ठीक होईल. मग भूमीचा हातात घेत आकाश तिला आपल्या जवळ ओढतो आणि भूमी तुला लवकरच शुद्धीवरती यायला पाहिजे. तोपर्यंत डॉक्टर म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरच्यांना फोन करून कळवा. इकडे रागिणी वाट पाहत असते, हा वस्तीमध्ये गेलाय, अजून का नाही आला. याच्यावर राजा म्हणतात, तू काळजी करू नको. अथर्व म्हणतो, त्याच्या मित्रांना भेटायला गेला असेल. अभिजित म्हणतो, मित्र आणि आकाशला. यावरती अथर्व सांगतो, हो, त्या वस्तीमध्ये त्याला मित्र होते. यावरती रागिणी म्हणते, कोण मित्र होते? आता मात्र अथर्व म्हणतो, ज्या वस्तीत तो राहायचा ना त्या वस्तीत त्याला मित्र होते. त्यावरती आजी म्हणते, अगं मानसी, आज सगळं आकाशच्या आवडीचं जेवायला कर गं. यावरती रागिणी म्हणते, तू थांब गं, अरे अथर्व सांग ना कोण मित्र होते. अथर्व सांगतो, ज्या वस्तीमध्ये राहायचा ना तिथे खूप सारे मित्र, चांगली माणसं त्याला भेटली होती.
असं म्हणत रागिणी सगळी माहिती काढत असते आणि त्याच वेळेला आकाश फोन करून बॉम्ब फोडणारच तो भूमी भेटले आणि रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरणार असते.